माणूस आज समाजामध्ये माणसासारखं वागायला तयार नाही. माणसाला वारंवार सांगितलं जातंय की तू माणसा अरे माणूस बन. बाबाजी सुद्धा म्हणतात की कुछ भी बन मुबारक है, लेकिन पहिले इंसान बन. कलेक्टर बन, वकील बन, पोलीस बन, कुणी पण बन, पण त्याआधी तू एक माणूस बन. शासनाने माणसालाच उपदेश केलेला आहे. कोणी प्राण्यांना सांगितलं जात नाही की तू प्राण्यासारखा वाग. एखाद्या जनावराला सांगितलं जात नाही की तू जनावरासारखा वाग. गाईला सांगितलं जात नाही तू गाईसारखं दूध दे. म्हशीला सांगितलं जात नाही की तू म्हशीसारखा चारा खा. त्यांना उपदेश केला जात नाही शासनाने, पण माणसाला सांगितलं जातं की माणसासारखा वाग. कारण माणूस हा माणसासारखा आज वागायला तयार नाही. म्हणूनच बहिणाबाई सारख्या कवयित्रीला म्हणावं लागलं की माणसा माणसा तू कडुलिंबाचा पाला. माणसा माणसा तू कडुलिंबाचा पाला, येल काकडीचा केला आणि बहर कारल्याचा आला. की बाबा तुझा जन्म कशासाठी झाला, तुझी निर्मिती कशासाठी झाली आणि तू करत काय. तुला भगवंताने तुझी निर्मिती यासाठी केली की तुला या मनुष्य जन्मामध्ये येऊन भक्ती करून देवाची प्राप्ती करता यावी, यासाठी तुला हा मनुष्य जन्म मिळाला आहे. म्हटलंय ना की सर्व जन्माच्या शेवटी मनुष्य जन्म पावे पाठी, यापरी उत्तम किरीटी म्याराची लीच नाही. की भगवंत अर्जुनाला सांगताना म्हणतात की या मनुष्याच्या निर्मितीपेक्षा इतरत्र कोणतीही उत्तम अशी निर्मिती मी केलेली नाही. मग असा हा जन्म आपल्याला मिळालेला आहे. हा जर व्यर्थ जात असेल शासनाची, ज्या कामासाठी आपण गेलेलो आहे ते कामच जर आपण केलं नाही, तसंच दिवसभर हिंडून फिरून जर पाठीमागे संध्याकाळी घरी आलो आणि घरच्याने जर विचारलं की काम झालं का, आणि त्यावेळेस जर आपण म्हणलो नाही मी गेलो होतो पण मी विसरलोच काम करायचं. शासनाने मनुष्य जन्मात सुद्धा येऊन जे काम करण्यासाठी आपण आलेलो आहोत ते काम जर होत नसेल तर भगवंत म्हणेल की ज्या कार्यासाठी तुला या धर्तीवर पाठवलंय, या मृत्यू लोकामध्ये तुला पाठवलंय की माझी भक्ती करता यावी, माझं चिंतन करता यावं, भजन करता यावं, पण ते जर माणूस करत नसेल सत्संगाची तर खऱ्या अर्थानं जीवन व्यर्थ केल्यासारखं आहे. की वारंवार सद्गुरू सुद्धा दारोदारी घरोघरी जाऊन आपल्याला तोच उपदेश करत आहेत की बाबांनो जागे व्हा, आता तरी हो जागा, नाहीतर पुढा आहे जागा. की आता तरी जागा हो, नाहीतर तुला हा यम जो आहे, हा काळ जो आहे तुला आता खायला टपलेला आहे. आता तुझं एक एक दिवस आयुष्य कमी होत चाललंय. की सत्संगाची एखाद्या भिंतीवरती घड्याळ असतं आणि त्या घड्याळाचा जर शेल संपला तर आपण दुकानामध्ये जातो, दुकानदाराला सांगतो की 10-20 रुपये देतो आणि आमच्या घरातल्या घड्याळाचा शेल संपला, शेल द्या. आपण शेल दुकानातून घेऊन येतो, घड्याळामध्ये टाकतो, घड्याळ चालू होतं. पण सत्संगाची द्यातला जर श्वास संपला तर आपण कुठं दुकानात जात नाही की आमच्या घरातल्या व्यक्तीचा श्वास संपलाय आम्हाला विकत द्या. सत्संगाची ही वस्तू विकत मिळण्यासारखी नाहीये. अरबो खरबो देने पर भी एक मिलेगी सांस नहीं, सांसे है अनमोल कितनी क्या तुझको एहसास नहीं. की अरबो खरबो रुपये सुद्धा देऊन हा श्वास मिळणार नाहीये. आणि एकदा का या देहाचा श्वास गेला मग नाव सुद्धा उरत नाही. अगदी पाहुणेरावळे फोन करून आपल्याला विचारतात की बॉडी कुठं आली. मग माणूस अहंकार करतो कशाचा सत्संग. कृष्णाची द्वारका सुद्धा पाण्यात बुडाली आणि रावणाची लंका सुद्धा जळून खाक झाली, पण आपल्याकडे नसतं काही सत्संगाची. पण आपला रुबाब एवढा असतो, अहंकार एवढा असतो की अगदी गावात छाती फुगून आपण चालत असतो. सत्संगाची या देहात जी शक्ती कार्य करीत आहे, जे तत्व आत्मतत्व कार्य करत आहे ते कधी निघून जाईल हे सांगता येणार नाही. मग नुसतंच आपण म्हणतोय की लात मारी तिथे पाणी काढी. सत्संगाची हा देहातला श्वास जर बंद झाला तर कुठं लात मारणार, कुठं पाणी काढणार. सद्गुरू आपल्याला वारंवार जागा करत आहे की बाबांनो सत्संगला येऊन बसा, या सानिध्यामध्ये या, त्या ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करा. जे ज्ञान साधू संतांना मिळालं होतं ते ज्ञान आपल्याला दिलं. तंतोतंत आपल्या ग्रंथ पुराण शास्त्रामध्ये जे ज्ञान लिखित आहे त्या ज्ञानावरून ते ब्रह्मज्ञान अगदी ते निराकार ईश्वर आपल्याला दाखवला. अंगसंग हा परमात्मा दाखवलाय, मागे उभा आहे, पुढा आहे, सर्वत्र भरलेला हा ईश्वर दाखवला. किती मोठे परोपकार केले. आता महात्मा सांगत होते ना, सद्गुरू येत असे या जगती सुखमय करण्याची संसार, सद्गुरू येत असे या जगती केवळ करण्या परोपकार. एवढे उपकार केलेले आहेत की आयुष्यभर जरी आपण यांची चाकरी केली तरी सुद्धा हे उपकार फिटणार नाही. आणि सत्संगाची सद्गुरू मागतोय काय तर केवळ एक श्रद्धेचा नमस्कार. जे वास्तविक माणूस ज्या सुखाच्या शोधात आहे, जे सुख माणूस साधनाच्या पाठीमागे लागलाय, सुखाच्या पाठीमागे लागलाय, आणि ज्या वस्तूसाठी त्या सुखाची प्राप्ती करायची प्रयत्न माणूस करतोय की तन मन धन, या गोष्टी सत्संगाची या मुळात आपल्या नाहीये, पण आपल्याला ते वाटतात की आपल्या आहे. सत्संगाची हे तन जर माझं असेल तर मग सत्संगाची मी ह्या शरीराला रोज साबण लावतोय, क्रीमा लावतोय तोंडाला,
फेअर लवली लावतोय, पावडर लावतोय, आणि काही लावतोय, पण याचं जे तेज कमी व्हायचं, दिवसेंदिवस याचं जर तेज कमी होत चाललंय, याला आपण थांबवू शकत नाही. आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत चाललाय, याला आपण थांबवू शकत नाही. मग ही वस्तू जर माझी आहे तर मग आपण का थांबवू शकत नाही? सासंगजी निश्चितच ही वस्तू आपली नाही आहे, म्हणून आपण काहीही केलं तरी आपलं हे वृद्धपकाळ किंवा एक दिवसानं आयुष्य कमी होत चाललेलं आहे, हे शरीर जीर्ण होत चाललेलं आहे, हे आपण थांबवू शकत नाही. याचा सरळ अर्थ आहे की हे शरीर आपलं नाही आहे, हे सर्व काही त्याचं आहे. जे मन आपण म्हणतोय की माझं मन आहे, माझं मन आहे, सासंगजी मग माझं मन आहे तर मग याच्या ताब्यात का बरं आपल्या राहत नाही? का बरं या मनाचा ताबा सुट? क्षणार्धामध्ये हे मन इकडं जात आहे, तिकडं जात आहे. मन वडाय उभ्या पिकात ढोर, किती हाकल फिरी येतं पिकावर. एवढं चंचल मन आहे सासंगजी. या मनावर सुद्धा आपला कंट्रोल नाहीये, ताबा नाहीये. मग हे आपलं कसं म्हणावं? आणि जे धन माणूस कमावण्याच्या मागं लागलाय ते सुद्धा सोबत घेऊन जाता येत नाही सासंगजी. म्हणून तर आपल्याला या मिशनने, सद्गुरूने पहिलाच प्रण दिलाय की तन मन धन हे देवाचे. की सासंगजी हे आपलं नाहीच मुळात, पण ते सुखात ठेवण्यासाठी आपण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत धावपळ करतोय. बचपन से लेकर कफन तक दौड़ रहा है आदमी, दौड़ते दौड़ते दम तोड़ रहा है आदमी. 2 रोटी 4 लंगोटी बटोर रहा है आदमी, ये क्या कर रहा है आदमी. की माणूस सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत त्या सुखासाठी धावतोय, ज्या शरीराला, जे शरीर मुळात आपलं नाहीये त्याच्यासाठी धावतोय सासंगजी. मुळात त्याची एक उदाहरण या ठिकाणी सांगावंसं वाटतंय. सासंगजी एक महात्मा सांगत होते की एक श्रीमंत माणूस रस्त्याने चालला, आलिशान मोठी गाडी होती, 1-2 कोटी रुपयाची. आलिशान गाडीमध्ये चालला आणि एका पॉईंटला तो थांबला आणि शेजारी त्या पॉईंटला एक मुलगा बसलेला होता, त्याला दोन्ही पाय नव्हते आणि तो आपलं मागत होता काहीतरी, त्या भीक मागितल्यासारखं. सासंगजी त्या ठिकाणी त्या व्यक्तीने, श्रीमंत व्यक्तीने गाडी थांबवली, त्याला 10-20 रुपये दिले आणि म्हणाला की तुला असं वाटत नाही का तुला पाय असायला पाहिजे होते? तुला असं वाटत नाही का तू पण चालायला हवं, मला पण इथून तिथपर्यंत चालता यावं, मी पण गाडीत बसावं? त्यावर तो मुलगा म्हणतो, तुम्ही या गाडीत आला, तुम्हाला असं वाटत नाही का तुम्हाला पंख हवे पाहिजे होते म्हणून? ते नाही, मला पंखाची काय गरज आहे. नाही म्हणे, तुम्हाला जर पंख असते तर तुम्हाला कुठं ट्रॅफिक आले तर थांबावं लागलं नसतं, सिग्नल लागला तर थांबावं लागलं नसतं, ट्रॅफिकमधून तुम्हाला म्हणजे ट्रॅफिकचा सुद्धा तुम्हाला सामना करावा लागला नसता, तुम्ही आकाशात उंच भरारी घेतली असती जर तुम्हाला पंख असते तर. ते नाही, मला काहीच आवश्यकता नाही पंखाची. तर त्या मुलानं उत्तर दिलं की मला सुद्धा या पायाची काहीच आवश्यकता नाही. सासंगजी सांगण्याचा भावात आहे की ईश्वराने जेवढं काही दिलंय ना तेवढं त्याच्यापेक्षाही एक्स्ट्रा आपल्याला दिलेलं आहे, की ज्या वस्तूची आपल्याला गरज नाहीये अशा सुद्धा वस्तू त्यानं आपल्याला दिलेल्या आहेत. जर जगण्यासाठी माणसाला स्त्री जर गरजेची असती तर सासंगजी जन्मताच या ईश्वराने आपल्याला ती संपत्ती, धनसंपदा दिली असती. तुकाराम महाराज म्हणाले, धनसंपदा संत संग देई सदा. की या संतांनी या धनाला अगदी लाथ मारली. धनाला का बरं मारली? त्यांना वाटत नव्हतं की आपण आलिशान घरामध्ये राहावं, आपल्याकडे पण ती धनसंपदा असावी. भगवंत त्यांना तर प्रसन्न व्हायचा, मागणं मागा असं म्हणायचा. तरी संतांनी मागणं मागितलंय की समाजासाठी मागणं मागितलंय, भक्तीचं दान मागितलं. ह्याची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा, न लगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा. की आम्हाला भक्तीचं दान दे, तुझ्या नामाचा विसर पडू देऊ नको, हे दान मागितलं. धनसंपदा जर गरजेची असती तर या साधू संतांनी तिला लाथ मारली नसती. सासंगजी ज्या गोष्टी आपल्याला सद्गुरूने दिलेल्या आहे, ज्या निराकार ईश्वराने ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपल्याला पुरेपूर आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसऱ्या वस्तूची काही एक गरज नाही आहे. भली मोठी आज सकाळी व्हिडिओ पाहण्यात आला आहे की एका माणसाला, मृत झालेल्या माणसाला हलवलं जात आहे, म्हणतात की अरे तुझ्यासाठी मी 2 कोटीची गाडी आणली बाहेर. दुसरा माणूस येतो, अरे तुझ्यासाठी मी 3 कोटीचं घर घेतलंय, उठ लवकर उठ लवकर. पण तो व्यक्ती काय उठत नव्हता. सासंगजी ती एवढं सगळं देऊन सुद्धा एकदा श्वास गेला की व्यक्ती परत उठत नाही. निराकार ईश्वराने आपल्याला घडवताना ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या गोष्टी जन्मताच दिलेल्या आहेत आणि जन्मताच त्या गोष्टी देऊन आपल्याला जे पाहिजे होतं, हात असतील, अवयव असतील, पूर्ण एखादा अवयव जरी कमी, म्हणजे एखादा अवयव जरी कमी झाला तरी सुद्धा आयुष्य जगता येतं, असे सुद्धा समाजामध्ये काही लोक आहेत. आत्ताच उदाहरण सांगितल्याप्रमाणे की त्या वस्तूची, त्या गोष्टीची गरज नसतानाही त्या भगवंतांनी दिलेल्या आहेत. पण आपण मात्र वेगळ्याच गोष्टीच्या पाठीमागे लागून आपलं आयुष्य खर्च करत आहे.
संक्रांतीचे दिवस आहे. आता उद्याच्याला या लेडीज महिला वौसाला जाणार आहे. अशीच एक महिला वौसाला गेली. संक्रांतीचा दिवस होता आणि एका विठ्ठलाच्या मंदिरात म्हणा ती गेली आणि एका हातात ताट होतं, दुसऱ्या हातात पण काहीतरी होतं, तांब्या होता. ते ताट आता उद्याचं ताट आपल्याला माहिती आहे की भरलेलं राहतं, बोळके हे ते बऱ्याचशा वस्तू त्याच्यामध्ये असतात वौसाला जाण्यासाठी. ती महिला गेली मंदिरामध्ये आणि लाईन लागलेली होती मंदिरात आणि बऱ्याचशा 10-20 लेडीज तिच्या पुढे उभ्या होत्या. ती लाईनला उभा राहिली, बरीचशी पुढे गेली. आपण उदाहरण पण ऐकलेलं आहे की बरीचशी पुढे गेली आणि तिला पाठीला खाजायला आलं. सासंगाची आता तिला खाजायला आलं, तिने मागं पाहिलं. मागचीला सांगावं तर तिच्या हातात बी तांबे आहे, तिच्या हातात बी ताट आहे. पुढचीला सांगावं तर ती पण दोन्ही हात तिचे उठलेले आहेत. सासंगाची काय करावं, तिनेच ती मागं पाहिजे पुढं पाहिजे, मागं पाहिजे पुढं पाहिजे. थोडं पुढं गेली आणि 2-4 बायाचे नंबर झाले. त्यांनी त्या देवाला ते हे टाकलं, वौसाला ते पदार्थ टाकले, वंब्या काय असतील त्या, आणि पुढं गेली. आता तिला ते कंट्रोलच व्हायला नाही खाजायचं. तर तिला शेजारी खांब दिसला. आता खांब दिसला तर तिला वाटलं आता खांबाला पाठ घासावं. आता ती गेली पाण्याला, त्या खांबाला पाठ घासली आणि पुन्हा आली. ती देवाला हळदी कुंकू ते वाहिलं आणि अशी बाजूला गेली, थोड्या वेळ बसावं म्हणून बाजूला बसली. आता तिच्या मागची ते पाहिलं. आता हिला वाटलं की इथं आलं का असंच करावं लागतंय. ती गेली त्या खांबाजवळ गेली, पाठ घासली वौसाला. असं करता करता 7-8-10 बायांनी तसंच केलं की खांबाजवळ जिचा नंबर आला तिने खांबाजवळ जायचं, पाठ घासायची, ते हळदी कुंकू व्हायचं, बाजूला येऊन बसायचं. तिथं जो पुजारी होता त्या पुजारीने हाक मारली. तिने हे तुम्ही काय करताय? तिने काही नाही म्हणे, इथं अशीच प्रथा दिसते, अशा पद्धतीने आम्ही दर्शन घेतोय, वंशितोय. मग त्या जी 1 नंबरची बाई होती त्या बाईला त्या पुजाऱ्याने बोलून घेतलं आणि म्हणे हे अशा पद्धतीने तू का सुरू केलं? तर ती म्हणे की माझ्या पाठीला खाजायला आली होती म्हणून मी असं केलं. सासरे हे नुसतं असं मागून आलंय, पुढं चाललंय की आपल्या वडील दादाने केलं, वडिलांनी केलं, आजोबांनी केलं म्हणून आपण करतोय. पण तो खरा विचार करायला आपण विचार करण्यास तयार नाही. सासरे त्या या सर्वांच्या पलीकडे आपल्याला सद्गुरूंनी हे ज्ञान दिलेलं आहे, या भ्रमातून मुक्त केलेलं आहे. ब्रह्म की प्राप्ती, ब्रह्म की समाप्ती, हे सर्व काही भ्रम जे आहेत ना याच्यातून मुक्त करून आपली सुरुवात खऱ्या भक्तीला करून दिलेली आहे सासंगाची. या सासंगाची अगदी सद्गुरूकडे हीच विनंती प्रार्थना आहे की दास ज्याप्रमाणे बोलत आहे त्याप्रमाणे दासचेही कर्म घडो, दासलाही तुम्हासारख्या साधू संतांचं दर्शन दासला होत राहो. या सासंगाची अधिक दास काय घेणार नाही, प्रेमाने बोला.